नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला SIP म्हणजे काय आणि या SIP मध्ये केलेली गुंतवणूक किती सेफ असते याबद्दल सोप्या भाषेत सांगणार आहे. ओके. आता SIP म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडंसं बँकेच्या व्यवहाराकडे जाण्याचं आवश्यकता आहे. बघा, बँकमध्ये आपण RD करतो, म्हणजे दर महिन्याला जर आपण थोडी थोडी गुंतवणूक बँकमध्ये करत असेल तर त्याला म्हणतात RD. जसं बऱ्याच ठिकाणी शहरांमध्ये किंवा गावांमध्ये पावती हा शब्द त्याला वापरला जातो, की बँकेचे प्रतिनिधी आपल्याकडे येतात आणि पावती करून घेऊन जातात. तर ज्यावेळेस आपण ही पावती करत असतो बँकेमध्ये त्याला म्हणतात RD. आता तशीच पावती किंवा त्याच पद्धतीची इन्व्हेस्टमेंट ही आपण म्युच्युअल फंडमध्ये केली तर त्याला SIP म्हणतात. मात्र ही जी SIP असते ही बँकेमधून ऑटोमॅटिक कट होत असते. म्हणजे जर समजा आपण ठरवलं की तुमची गुंतवणूक 10 तारखेला, दर महिन्याच्या 10 तारखेला व्हायला पाहिजे, तर तुमच्या बँकेमध्ये ते पैसे आधीपासून असले पाहिजे आणि दर महिन्याला 10 तारखेला ते पैसे ऑटोमॅटिक बँकमध्ये कट होतात. ओके. आणि या इन्व्हेस्टमेंटचं वैशिष्ट्य असं आहे, जे मी आधीच सांगून देतोय, की पैसे जे कट होतात हे तुमच्या बँकेमधूनच होतात आणि ज्यावेळेस तुम्ही ते विड्रॉ करून स्वतःकडे घेण्याचा विचार करतात तर ते पण तुमच्या बँकेमध्येच येतात. यामध्ये जर कोणाचा ॲज अ डिस्ट्रीब्युटर किंवा ॲडवायझर जर असेल तर त्याचा रोल एवढाच असतो की तो तुम्हाला गायडन्स देतो. तो तुम्हाला इन्सिडेंटल ॲडवाइस देऊ शकतो. पण तो कडून डायरेक्टली व्यवहार ॲज अ कॅश ऑर ॲज अ चेक डायरेक्टली त्याच्या नावावर नाही घेऊ शकत. तुमची इन्व्हेस्टमेंट ही डायरेक्ट म्युच्युअल फंडकडे जाते, येताना डायरेक्ट तुमच्याकडे येते आणि ती पण बँकेतूनच होते. सो हा एक इम्पॉर्टंट पॉईंट होता जो मला तुम्हाला सांगणं आवश्यक होतं. आता म्युच्युअल फंड वर्क कसं करतं? तर आता हे बघा, डायरेक्टली जर आपल्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ते आपल्यासाठी डिफिकल्ट टास्क आहे. कारण की कुठला शेअर्स कधी घ्यायचा, तो ॲक्च्युअली अंडर व्हॅल्यूड आहे का, तो कधी विकायचा, किती घ्यायचा, आपल्या पोर्टफोलिओमध्ये किती शेअर्स असले पाहिजे, या गोष्टींचा जर आपला प्रॉपर अभ्यास नसेल आणि आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नसेल तर आपण बघितलेलं आहे बऱ्याच लोकांना त्याच कारणामुळे, जर आपण गायडन्स घेत नाही त्याच कारणामुळे मार्केटमधून हात धुवून पैसे साफ होऊन गेलेले आहे. अशा लोकांचं नुकसान झालेलं आहे. तर ती गोष्ट म्युच्युअल फंडनी टाळलेली आहे. म्युच्युअल फंड काय करतो, तुमच्या शेअर्सची एक बास्केट तयार करतो. म्हणजे एका फंडमध्ये एक अज्युम करा की एक बास्केट आहे आणि त्या बास्केटमध्ये 50 ते 60 शेअर्स आपल्याकडे आहेत. आता हे जे 50 ते 60 शेअर्सची एक बास्केट तयार झालेली आहे, तर त्या शेअर्सच्या गुच्छाला युनिट म्हणतात. म्हणजे जर ते 50 शेअर्सचा एक गुच्छ तयार केला तर त्याला म्हणतात एक युनिट. आणि जेव्हा पण तुम्ही खरेदी करतात म्युच्युअल फंडमध्ये, म्हणजे जर तुमची दर महिन्याला गुंतवणूक होते ज्याला SIP म्हणतात, तर तिथे आपण जे खरेदी करतो तर ते युनिट खरेदी करतो. म्हणजे एक शेअर्सचा गुच्छा खरेदी करतो. आणि या गुच्छाच्या खरेदीमुळे आपल्याला एक गोष्टीचा असा फायदा होतो की आपल्याला लॉंग टर्ममध्ये मोठं नुकसान कुठल्या एका शेअरमुळे, एका शेअर बुडल्यामुळे किंवा एका सेक्टर बुडल्यामुळे होत नाही. आणि या म्युच्युअल फंड्समध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या कंपन्यांची, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, नंतर वेगवेगळ्या टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. त्याच्यामुळे आपली रिस्क ही अजून जास्ती मिनिमाइज होत असते. सो थोडक्यात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक ही असते एका शेअर्सच्या बास्केटमध्ये गुंतवणूक. आणि जर आपण त्याच ठिकाणी दर महिन्याला गुंतवणूक केली तर त्याला म्हणतात SIP. ओके. आता त्यातला दुसरा पार्ट मी आणतोय, हे सेफ किती आहे. तर सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, म्युच्युअल फंड हा कधी बुडत नसतो. तुमचे पैसे इथे झिरो होत नसतात. मात्र इथे व्हॉलॅटिलिटीची रिस्क असते. व्हॉलॅटिलिटीची रिस्क म्हणजे काय, तर तुम्ही जर 100 रुपये गुंतवणूक केली आहे तर ती तुम्हाला 70 रुपये, 65 रुपये झालेली बघावी लागेल आणि त्याच्यानंतर ती वर जाईल. म्हणजे याचा क्रम हा प्रॉपर नसणार आहे. म्हणजे पहिले खाली जाईल नंतर वर जाईल असं नसणार आहे. कदाचित पहिले वर पण जाऊ शकते, नंतर खाली येऊ शकते, एन नंबर ऑफ गोष्टी होऊ शकतात. तर त्यामुळे आम्ही काय म्हणतो की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा गुंतवणूक करणार त्यावेळेस त्याला कमीत कमी 7 वर्षांचा कालावधी द्या. जेणेकरून जर दर महिन्याला गुंतवणूक होत गेली तर मार्केट खाली गेलेलं असताना सुद्धा गुंतवणूक होईल, तिथेच असताना सुद्धा गुंतवणूक होईल आणि वर जाताना सुद्धा गुंतवणूक होईल. अशाने काय फायदा होतो की मार्केट खाली जाताना आपण जी गुंतवणूक करतो तिथे युनिट्स, जो शेअर्सचा गुच्छा आपण शिकलो ना, ते युनिट्स आपल्याला जास्ती मिळतात. आणि ज्यावेळेस आपण मार्केट वर जातो तेव्हा पण आपण गुंतवणूक करतो तर त्या ठिकाणी आपल्याला प्राइसचा ॲव्हरेजिंग मिळतं आणि आपल्याला
रिटर्न्सचा फायदा त्या काळात मिळतो. तर ॲक्च्युली SIPचं कामच हे आहे की मार्केट जे खाली आणि वर जातं, मार्केटमध्ये जी व्हॉलेटिलिटी आहे, जी एक अनसर्टन्टी आहे, त्याचा फायदा जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण SIPने गुंतवणूक करतो. आणि हा प्रोडक्ट जो आहे, SIP जो आहे, हा लॉंग टर्म प्रोडक्ट आहे. तुम्ही या इन्व्हेस्टमेंटला लिंक करा तुमच्या गोल्स सोबत. म्हणजे जर समजा तुम्हाला 10 वर्षांनंतर 1 कोटी रुपये मिळवायचे, 20 वर्षांनंतर 1 कोटी रुपये मिळवायचे, तर ते टार्गेट ठेवून इन्व्हेस्टमेंट करा. त्याच्यानंतर तुमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी एवढे एवढे पैसे पाहिजे, त्याच्यासाठी गुंतवणूक करा. तुमच्या रिटायरमेंटसाठी एवढे एवढे पैसे पाहिजे, त्याच्यासाठी गुंतवणूक करा. आणि याच्या इन बिटवीन तुम्ही व्हॉलेटिलिटीला रेडी राहा. म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट आज 100 रुपये, उद्या 200 होईल, 200ची परत 150 होईल, 150ची परत 200 होईल, 200ची परत 250 होईल, परत 200 होईल. या गोष्टींची तयारी ठेवा. या गोष्टींची जर मनाची तयारी असली तर लॉंग टर्म मध्ये फार चांगला फायदा होतो. मी तुम्हाला आता थोड्या वेळाने स्क्रीनवर दाखवणार आहे की म्युच्युअल फंडमध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी फायदा जर मिळवायचा असेल तर लॉंग टर्म गुंतवणूक केली पाहिजे. आणि या SIPची लाईफ कशी राहते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण स्क्रीनवर जाऊया. ठीक आहे, तर आपण आत्तापर्यंत बघितलं की SIP हा प्रोडक्ट लॉंग टर्मसाठी आहे आणि लॉंग टर्ममध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर याची झिरो होण्याची प्रोबॅबिलिटी नसते, मात्र याच्यात व्हॉलेटिलिटीची रिस्क असते. आणि ही व्हॉलेटिलिटीची रिस्क आहे ती कमी करण्यासाठी आपण ती लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. आता हीच मी तुम्हाला लाईफ ऑफ SIPमधून दाखवणार आहे की कशा पद्धतीने ही रिस्क प्ले आउट करते. आता मोस्ट प्रोबेबली ही सेम टू सेम पद्धतीने प्ले आउट करत नाही, पण मी एक एक्झाम्पल दाखवतो आहे ज्याच्याने तुम्हाला आयडिया येईल की ही आपल्या जो इन्व्हेस्टमेंट जर्नी असणार आहे ती कशा पद्धतीने असणार आहे. आणि मी आधीच एक डिस्क्लेमर देतो आहे की म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क अँड यू शुड ऑलवेज रीड ऑल द स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. आणि तुमच्या योग्य त्या ॲडवायझर किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरकडूनच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणं आवश्यक आहे. हा जो व्हिडिओ आहे हा फक्त मी एक एज्युकेशनल पर्पजसाठी तुम्हाला दाखवतो आहे आणि त्यामुळे तुम्हाला योग्य त्या व्यक्तीसोबत चर्चा केल्यानंतरच तुम्ही डिसिजन घेतला पाहिजे. इथून तुम्ही नॉलेज घेतलं पाहिजे. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ SIP, जी SIP आपण 2000 साली चालू केलेली आहे. ठीक आहे, एक 10,000 रुपयाची SIPचा एक्झाम्पल आहे. ओके, इट इज अ 10,000 रुपयाची SIP आहे जी 2000 साली 2000मध्ये आपण चालू केलेली आहे. ओके, आता 1 वर्षानंतर या इन्व्हेस्टमेंटचं चित्र कसं दिसतंय आपण ते बघूयात. पहिला वर्ष आहे, आपली इन्व्हेस्टमेंट झाली आहे 1,20,000 रुपये, 10,000 रुपये पर मंथ प्रमाणे. ठीक आहे, आता जर 1 वर्षानंतर त्याची व्हॅल्युएशन काय झालेली आहे 99,500. जे मी तुम्हाला बोललो होतो की तुमचे 100 रुपयाचे तुम्हाला 70 रुपये झालेले बघावे लागू शकतात. 31% इथे लॉस दिसतोय ॲज ऑन मार्च 2001. म्हणजे एका वर्षात आपल्याला बऱ्यापैकी मोठा लॉस बघायला मिळतो या ठिकाणी. ठीक आहे, आता ज्यावेळेस दुसरा वर्ष येतो आहे, दुसऱ्या वर्षी पण तुम्ही बघू शकता 2,40,000 रुपये गुंतवणूक झालेली आहे, त्याचे 2,23,000 आहे, -6.8%. म्हणजे 2 वर्ष झाले तरीही मार्केटने आपल्याला पॉझिटिव्ह रिटर्न काही दिलेला इथे दिसत नाही आहे. आणि ह्या ठिकाणी इन्व्हेस्टर थोडासा कॉशियस होऊन जातो की 2 वर्षात मी जर हे केलं असतं तर काय झालं असतं, ते केलं असतं तर काय झालं असतं. आणि आपल्याला पुढचं जे लॉंग टर्मचं विजन आहे ते विसरून आपण काय करतो, शॉर्ट टर्मचा रिटर्न्स बघायला लागतो. ॲक्च्युली हा शॉर्ट टर्मचा रिटर्नच आपल्याला जास्ती पैसे कमवून देणार आहे. ते कसं मी ते तुम्हाला दाखवतो आहे. पण आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट स्लाईड. तिसऱ्या वर्षी काय झालं, तिसऱ्या वर्षीसुद्धा मार्केटने निगेटिव्ह रिटर्न दिलेले 3,60,000चे 3,15च आहे. आता तर बऱ्यापैकी लोकांना फ्रस्ट्रेशन यायला लागतं की यार मी एवढ्या दिवसांपासून इन्व्हेस्टमेंट करतो आहे, 3 वर्ष झाले, 3 वर्षात जर हा बिझनेस केला असता तर ही जागा घेतली असती तर किंवा FD केली असती तरीही मी याच्यापेक्षा प्लस असतो. आणि आता आपल्याला आपलंच मन आपल्याला सांगायला लागतं, आपली फॅमिली मेंबर्स आपल्याला सांगायला लागतं की आता यार आपण काहीतरी चूक केलेली आहे असं वाटतं तर आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला एका गायडरचा म्हणजे मेंटॉरचा किंवा तुम्हाला गायडन्स देणाऱ्या व्यक्तीचा आधार लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला योग्य तो गायडन्स लागणार आहे. कारण की हा जो पिरियड आहे आणि या 3 वर्षांमध्ये हे जे 3 वर्ष जे वाईट गेलेले याच्यामध्ये केलेली जी गुंतवणूक आहे ती तुम्हाला सर्वात जास्त रिटर्न्स मिळवून देणार आहे. लक्षात घ्यायचं आहे. कसं ते पण आपण पुढे बघणार आहोत. बघा 4th इयर आहे.
4th इयरला लगेच काय झालं, 4,80,000चे झाले 7,52,000 एकाच वर्षात. आता बऱ्याच जणांना वाटू शकतो ह्या एका वर्षातच रिटर्न मिळाले 4थ्या वर्षात, तर या 3 वर्षात गेलेली गुंतवणुकीचा काही फायदा नाही आहे. ॲक्च्युली तसं नाही आहे. लक्षात घ्या, गुंतवणूक ही ह्या 3 वर्षांची गुंतवणूक ही सगळ्यात जास्ती वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला 4थ्या वर्षाची जी रिटर्न्स आहे ती डायरेक्ट 23% पर इयर बघायला मिळत आहेत. ॲक्च्युली तो पार्ट आहे. म्हणून वाईट जी वेळ आहे त्या ठिकाणी जर आपण इन्व्हेस्टेड राहिलो तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिटर्न्स आपले क्रिएट होतात. पण आता लक्षात घ्यायचं आहे, प्रत्येक 5 वर्ष तुमचे असेच राहू शकतात. म्हणजे एखाद 2 वर्ष वाईट, एखाद 2 वर्ष चांगले, असं करून तुम्हाला ॲव्हरेज रिटर्न मिळतात. रिटर्न्स कधीही दरवर्षी, लेटेस्ट आहे की आपण ॲझ्युम करतो आहे की मला म्युच्युअल फंडमध्ये 12% पर इयर रिटर्न मिळतील, तर हे 12% पर इयर कधीही 12 + 12 + 12 असे नसणार आहे. हे कदाचित 0, -5 आणि +20 असे करून 12 असू शकतात. तर या गोष्टीची आपल्याला नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट स्लाईड बघूयात. 5 वर्षानंतर काय झालं, 5 वर्षानंतर 6 लाखाचे होत आहेत 10,29,000, म्हणजे जवळजवळ 21.95% पर इयर. म्हणजे थोडक्यात काय झालं, तुम्ही ठेवलेलं पेशन्स हे तुम्हाला आज चांगला रिटर्न मिळवून देते. ठीक आहे. पण तरीही जर तुम्ही नंबर वाईज बघितलं, तुम्ही रिटर्न वाईज बघितलं तर 22% पर इयर आहे. व्हेरी गुड रिटर्न. पण जर तुम्ही फक्त नंबर वाईज बघितलं तर 6 लाखाचे 10 लाख रुपये झालेले आहेत. 6 लाखाचे. तर या ठिकाणी असं वाटू शकतं यार हे 10 लाख आहे, आता मी दुसरीकडे टाकतो ते वाढतील जास्ती प्रमाणात, आता मला इथे थांबायचं नाही. पण ॲक्च्युली इथून पुढेच खरा ॲक्च्युअल गेम चालू होत असतो. बघा 10 वर्षानंतर काय घडतं आहे, 12 लाखाचे 38,92,000 होत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 25 वर्षात आणि 30 वर्षात काय घडतं आहे, आणि 20 वर्षात काय होतं आहे, 24 लाखाचे 91 लाख होत आहेत आणि 25 वर्षात 30 लाखाचे 2.63 करोड होत आहे. बघा इथं मी लिहितो आहे प्रॉपरली, 30 लाखाचे किती होत आहेत, 2.63 करोड्स. हा खूप मोठा अमाऊंट तयार होते 25 वर्षात. पण 25 वर्ष थांबतं कोण, हा फार मोठा प्रश्न आहे. आणि हे कोण थांबू शकतं, कधी थांबू शकतं, हे जर तुम्हाला प्रॉपरली एक गोष्ट लक्षात घ्यायचं असेल तर मी एक साधा उदाहरण तुम्हाला सांगतो की ज्या व्यक्तीचं सगळं सॉर्टेड आहे, म्हणजे थोडक्यात त्याच्याकडे एक इमर्जन्सी फंड आहे, म्हणजे काही वाईट वेळ आली तर तो ते पैसे वापरू शकतो. त्याच्यानंतर त्याच्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे, त्याच्यानंतर त्याच्याकडे टर्म इन्शुरन्स आहे, त्याच्या घरासाठी त्यांनी प्लॅनिंग केलेली आहे ऑलरेडी, त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या कारसाठी प्लॅनिंग केलेली आहे, त्यांनी त्याच्या वॅकेशनसाठी प्लॅनिंग केलेली. असा व्यक्ती जो राहतो तो ही एवढ्या वेळ इन्व्हेस्टमेंट चालवू शकतो, कारण की त्यांनी प्रत्येक गोष्टीचा प्लॅन केलेला आहे आणि हा प्लॅन लाँग टर्मचा आहे त्याच्यामध्येच. पण जर फक्त मी गुंतवणूक करतो आहे आणि एकदम रँडमली करतो आहे, कुठलाही प्लॅन नाही आहे डोळ्यासमोर, तर मी 25 वर्ष थांबेल याची फार कमी प्रोबॅबिलिटी आहे. कारण की डाटाच असं सांगतो की 95% 95% जे म्युच्युअल फंडमधले इन्व्हेस्टर्स आहे ते 5 वर्षापेक्षा जास्ती थांबू शकत नाही. आणि दॅट मेक्स द मोस्ट ऑफ द डिफरन्स. कारण 5 वर्षाच्या आतच जर तुम्ही विड्रॉल घेताय, आणि मोस्ट लोक प्रॉफिटेबलमध्ये विड्रॉल घेतात, पण ते ॲक्च्युअल पॉवर ऑफ कंपाऊंडिंग बघू शकत नाही. का बघू शकत नाही? पहिली गोष्ट असते की त्यांना फास्ट रिटर्न्स पाहिजे असतात, पटकन रिझल्ट पाहिजे असतो कुठल्याही गोष्टीचा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मार्केटच्या कमी जास्ती व्हॉलेटिलिटीला ते पुढे जाऊन घाबरायला लागतात. जेव्हा अमाऊंट छोटी असते तेव्हा काही वाटत नाही, पण जेव्हा अमाऊंट मोठे होते त्यावेळेस घाबरायला लागतात. तर याच्यावर सोल्युशन असं आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीला गोल द्या. मुलाच्या एज्युकेशनसाठी एवढे पैसे या ठिकाणी, त्याच्यानंतर स्वतःच्या कारसाठी एवढे पैसे या ठिकाणी. असं जर केलं तर रिटायरमेंटचे पैसे किंवा 20 वर्षानंतरचे पैसे जे आपल्याला करोड्समध्ये मिळू शकतात ते आपण मिस नाही करणार. लक्षात घ्या, हा फार मोठा जनरेशनल वेल्थ क्रिएट करण्याची ऑपॉर्च्युनिटी आहे, चान्स आहे, जो आपण मिस नाही करावा असं मला वाटतं. ठीक आहे. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला डिस्क्लेमर देतो आहे की हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजेससाठी आहे आणि म्युच्युअल फंड आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आणि यू शूड रीड ऑल द स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. आणि तुमच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरबरोबर तुम्ही चर्चा केलेली पाहिजे. ओके. आणि थँक्यू सो मच. कुठलाही जर तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये किंवा मला मेसेज करून विचारू शकता. थँक्यू सो मच.